मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जयशा डवरी सरळ माणूस, नाकामोहर बघून चालायचा. कानामागं आवाज आला तरी न ऐकल्या वाणी करायचा. मोहर इंद्राची अप्सरा आली तरी नजर भुईतच. कवावर पापणी करून बी बघायचा नाही. पर एकदा आखरीतच घडलं बघा. सरच्या डवऱ्याची चांगी आडावरती पाणी भरत होती. राटानं सरासरा बादल्या वाढायची. कळशी भरून घराकडं पळायची. राट वडताना घाय झाली की दोरच कुजला होता कुणान ठाव. कचक्यात दोर मधीच तुटला. दांडदिशी बादली आडात आदळली. नशीब चांगी सावारली, नाहीतर कोलमडून आडातच पडायची बारी. नेमका त्याच टिपणाला जयशा पाणी भरायला आला होता. ही आपली घाबऱ्या घुबऱ्या बघतीया वाकून आडात. काय भरत्या का नाही बादल्या आजच्याला? कशी भरणार? कासरा मधीच तुटला. माईला वांदच झालं की सगळं. जयशा आत डोकावला. दांडगाड, कसल्या बी वाघाचं डोळं फिरलं पाहिजे ती. 20-22 फुटांन पावतर घडीव दगडांनी बांधल्याला. बाकी लांब खाल पावतर काळा ढॉन खडक खणत नेल्याला. रानरेडा पोखारल्यासारखी तऱ्हा. जवळच्या मायाच्या घरातल्या बाया पळत आल्या. आता कशी व काढायची बादली? उतरायला पाहिजे आडात. पायऱ्या अर्ध्याच हायत्या. मोहर कुठायत्या. उडी टाकून माणूस खाली जायल, पर वर व कसा येणार? कुणाला काय करावं समजना. चांगीनं यगडाव जयशाकडं बघितलं. जयशाचं बी डोळं तिच्या डोळ्याला भिडलं. नाही म्हणलं तरी तिचं रूप जयशाला आत काळजा पावतर कुरवाळत गेलं. चौकडा इरकलीचा कासुटा खांद्यावरनं पदर घेऊन कमरेला जाम खावल्याला. हनुवटीवर बारीक मुंगीच्या डोसक्या एवढा तीळ. चांगी पटकीरनं म्हणाली, जयसिंग, कशी र काढायची बादली आता? एखादा दोरा आहे का आणखी? आमच्यात हाय. एक पोरगी पळाली, दणकड दोर घेऊन आली. जयसिंगानं जुना दोर सोडला. नवा नीट राटाला बांधला. मोरच्या तोंडाला जाड गाठ मारली. सोडला दोर खाली. पार पाण्याला भिडला. काढली जयशानं कापडं. गेला भराच्या पायऱ्यावनं भेद भेद खाली. कठड्यावरती गेल्यावरती टाकली उडी. मनात काळभैरवाचं नाव घेत डायरेक्ट गडी तळाला गेला. काढली बादलीवर. एक जर्मनी ताट, वाटी, फुटका तांब्या, काय काय घेऊन आला. सारं बादलीत घातलं आणि गुतिवला दोर. वडा, वर वडून घ्या. तिथंच खडकाला धरून ह्यो वर बघत बसला. बादली वर पोहोचल्यावरती आराडला, दोर सोडा खाली. हा हा, खाली सोडा. दोराला धरून राटाला हिलकाव देत हात काचून घेत कसा तरी पठ्ठ्या वर आला. बायकांनी कौतुकाची लांबड लावली. रावसाभूत तह म्हणून बादली तरी निघाली. नाहीतर काय, ह्या राधीचा गलास पडलाय वरीच झालं त्याला. अव गलासाचं काय घेऊन बसलायसा? गेल्या महिन्यात नाही वय त्या चत्ती गडशाची बादली पडल्याली. अजून व कुठं काढल्या कुणी? देवाची ही रासून बी माणूस आत उतरायला भेटय. हारकी दे बाया चांगे काहीतरी जयशाला. एक खवचट म्हातारी बोलली. चांगी लाजून पळाली. एवढंच निमित्त. पण चांगी जयशावरती इडी झाली. जयशालाही ती आवडली. वरीच लोटलं. एक दिवस जयशानं तिच्या बापाला म्हणजे सर्जाला विचारलं, चांगीचं वाजवतायसा का यंदा? बघू. आता कुठं पंचांगात बघतायसा काय? मनासारखा अरे जावाय तरी भेटायला पाहिजे का नको? मनासारखा मजी कसला? रुपये 500 देणारा. मी देतो. हाय का तयारी? काय हाय तुझ्याजवळ र? संबूळ वाजवून भीक मागणार. खाणाखुणा करून नावं वाळाकणार. काय का नसना माझ्याजवळ. तुम्हासनी पैसे मिळाल्याशी गाठ. ठीक हाय, बघू ह्या वैशाखात. पैशाच्या लाख तयारीला बाबा. बिचारा जयशा हराकला. रुपया 8 आणे करत पैसे जमवायला लागला. कुठं गोंधूळ घाल, कुठं मासं धरू निघ, कुठं भीक मागून जमवलेलं दाणं ऐकून 4 पैसे गाठीला मार. कुणी साहेब आला देवाळ बघायला तर माहिती पुरीव, सामान वागीव.
आडावनं पाणी काढून दे. मिळालं 4-8 रुपये साठवायचं डबड्यात. घरात एकटी आहे. दारात 4 शेरड. मिळल तो रोजगार करायचा. एकदा रातचा आडवं होताना तो आईला म्हणला, चांगेवरती लगीन करावं म्हणतोया. कंची चांगी, सर्जाची व्हय. व्हय, वायट हाय. नाही र बाबा, सोनं हाय सोनं, एक नंबरी सोनं. माझ्या लय दिस झालं मनात हाय, लगीन लावायचं तर तिच्या संगच. बाळगा हाय तिचा, पैशासाठी नडवल बघ. ₹500 मागतोया. एवढं र कुठनं आणायचं? एखादी शिर्डी की माझ्यासाठी. तिचं र किती येणार? 200-250. रगड झालं. माझ्याजवळ 300 साठल्या ती. डबड्यातलं पैसं बघून आईनं डोळं वाचलं. तोंडावनं हात फिरवीत म्हणली, उद्या सोमवार हाय. मी जाती सर्जाकडं. घालती चांगीला मागणी. घाल घाल. रीतीनं वागायला कसला ग कमीपणा आलाय. सर्जा बी एका पायावर तयार झाला. कोण देतं एवढं पैसं? 50 रुपयापासनं 200 रुपयापावतर उडी हाणायला माणसं कचारत्याती. इथं 100च्या 5 नोटा मोजायच्या म्हणजे काय मस्करी हाय व्हय? लगीन नक्की झालं. डवऱ्याच्या जातीत पोरगा पोरगीला हुंडा देतो. त्यामुळं पोरीचं बाप लय तावात असायचं. नवऱ्यापरा सारं ध्यान पैशावरतीच. गरीब पोरं भीक मागून नाहीतर घोरपडी मारून जगायची. लयच राहिना झालंय तर सावकाराकडनं कर्ज काढून लगीन करायची. पुढं जलूमभर पोरांचा पोरवडा समळत काढल्यालं कर्ज फेडत बसायची. दैनाच नुसती जन्माची. सौताच्या पायावरती सौता लगीन जमवणारा जैशा नाही म्हणलं तरी समद्या वस्तीला लयच हुशार वाटत होता. चांगी बी मनातनं हरकून टम झाली होती. कवा एकदा पिवळी होऊन जैशा संग संसार मांडत्या असं तिला झालं होतं. येता जाता ती थांबत होती. जैशाबर बोलत बी होती. सूर्याची उन्ह पसरत गेली तरी भानच नसायचं. रोजगाराच्या निमतानं रानामाळात गाठी भेटी हुयाच्या. काळ भैरवाला रामराम घालून दोघं बी 2 दिशेला पांगायची. एके दिवशी घडू नये ते घडलं. जानू भोसल्याचा अंदा पोलिसातनं रजवर आला. मिशीला पीळ मारीत इस्त्रीच्या कापडात हिंडणारा अंदा साऱ्यांच्या चर्चेचा विषय झाला. पांढऱ्या टेरिकॉटच्या शर्टावरती लावलेल्या खिशात तो 100ची नोट ठेवायचा. खणकरणी रुपया फेकून देवळातल्या मोकाशाकडनं पेशल भजी खाऊन घड दुधाचा चहा प्यायचा. त्याने चांगीला देवळात बघितली तसा तो तिच्या मागं खुळा झाला. सर्जा अतिशाणा. जवा बघावं तवा दातात कसपाट अडकल्या वाणी तोंडात चवली पावलीची चर्चा. दोन्ही बी बुबळ पोलिसाच्या खिशातल्या नोटवरती. काय सर्जू मामा, होकार देतायचा का नाही? तसा कसा देणार? फिक्स झाले समद. फिक्स म्हणजे सरकारने येऊन शिक्का मारलाय काय? का हुंडा आधीच उचललाय? नाही तसं काय नाही. मग का म्हणून घोटाळतायचा? 7 दिवसांच्या रजवर आलोय मी. ₹300 देतो, 4 दिवसात बार उडवू. छच्या 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 असं शेपटाकडनं रांगल्यावरती कसं हुयाचं? का काय झालं? जैशा ₹500 देणार हाय. मी 600 देतो. आई शपथ. वय वय, भैरोबा शपथ. हे इसार घ्या 100, पण देण्यात ठेव. फसवलंच तर बचाळी ठेवणार नाही तोंडात. छछ्या, तसं कसं फसवीन? जावा हवालदार, तुमच्या वडिलाला पाठवा. पक्कच करूया. शाब्बास. बाकी नोटा बहुल्यावरती उभं राहताना कसं चालेल की? चांगीला बघताय ना व? ढगातल्या चांडणीला आणखीन काय वेगळी बघायची? ह्याला म्हणायचं माणूस. येत्या सोमवारीच उरकून टाकूया. बरं, मी लागतो तयारीला. हवालदारांनी चांगीचं लगीन ठरलं. बेत पक्का झाला. हे कळलं तसा जैशा भडाकला. चांगी तर रडायलाच लागली. पण बापामोरच चालतंय काय? तरी बी फडी काढलीच तिनं. मी त्या पोलिसाबरोबर लगीन लावणार नाही. का कोणचा वकील गाठणार आहेस वय तू? मला पसंत नाही तो. नस नाका, मला हाय पसंत. ₹600 मोजल्या ती त्यानं. माझा जैशा बी मोजल. 1000 टाक म्हणावं. बाप हायस का कसा भायस र? पोरीनं पोरीगत राहावं. लय बी जीभ दाण पट्ट्यावानी नाचवून हाय. आडात उडी टाकून जीवच दिन बघ मी. आडातनं काढून वाल्या पातळावरती लगीन लावीन तुझं. जरा ऐकावं बापाचं. मापट्याला कातडं लगाडलं आणि तणकाटून बांधलं तर ते सुधीक डावरागत वाचताय. मग तू तर बाय हायस. जरा कळ काढून वाघ मी म्हणतोया तसा.
त्यात तुझंच कल्याण हाय. जयशानं खूप सांगून पाहिलं, पण सर्जा दादच देईना. उलट म्हणला, पैसे वर आले ती व्हय, ठेव शंभरात एखादी गरीबाची गाठ, माझी बरोबरी नक करूस. तू कवापासनं श्रीमंत झालास र. अरे मी पुरीचा बाप हाय, रीतीनं बोल. रीतीनंच बोलतूया. जबान बदलायला लाज वाटायला पाहिजेल. कसली जबान? काय करार झाला होता व्हय तुझा माझा? व्हय, ₹500 चांगी देतो म्हणला होता तुम्ही. काय लिखी टाकी? वार माझ्या वारसा. उद्या म्हणशील फुकट देतो म्हणलो होतो. जात पंचायतीकडं तक्रारच करीन तुमची. कर कर, तू काय मला गिन्नी उचलून दिलेली नाहीस. मी माझी पुरगी कुणाच्या गळ्यात बांधायची ह्यो माझा सवाल हाय. टोपलं माझं. भाकरी माझी. कुत्र्या पुढं टाकायची का माणसा पुढं टाकायची का तशीच झाकून ठेवायची ते माझं मी बघीन. निघित ना. हे चांगलं नवं सरजू मामा. एवढं कशावरती भुललायसा? तुझ्या परास ₹100 द्यायला तयार झालाय तो. म्हणून पुरगी द्यायला निघालायस व्हय? व्हय व्हय, देणारच. दिशील बाबा, दिशील. त्या हवालदारानं आणखी 50 वाढवलं तर लेकच काय, सौताची बायको सुधीक दिशील. माणसं हायसा व्हय तुम्ही? महिनाभर उपाशी असलेली जनावरं सुधीक अशी वसावसा करत नाही ती. फिरला जयशा माघारी. उडी मारून कानपाडात हाणल्यावानी सर्जाचा थोबडा झाला. जयशा एवढा भडकल असं त्याला वाटलंच नव्हतं. लगीन लागलं तसा हवालदार चांगुडीला घेऊन मुंबईला सटकला. जवळ पैसं, चांगली चुगली कापडं म्हणल्यावरती चांगी बी समद इसारली. काय घडलंच नाही अशा थाटात नवऱ्यावर गेली. नाही म्हणलं तर जयशा ढेपाळला. अन्नावली वासनाच उडाली. उगी गुडघ्याला तिडी मारून करत विचार करत बसायचा. एकदा आई भलतीच खवाळली. एवढ्यात म्हातारा झालास वय? लगीन मोडलं की हातपाय गाळून बसलायस त्या. सर्जानं मला फसवलं. फसवू दे की. कपाळावलं नशीब तर नाही नवं पुसून नेल्यालं. उठ. डवऱ्याच्या जातीत पुरीसनी काय र तोटा? अरे गुण असल्यावरती मस्त नट्या चालत येत्या त्या. मला काय करावंसच वाटत नाही. बांगड्या भर, आंबाबाईचं चुड, खुळा कुठला. तुझ्या वयाची पोरं बघ की र. कोण 10-10 मैल चालत जाऊन गोंधळ घालतय, छत्र्या दुरुस्त करतय, कुणी इष्टू रिपेअर करतय. शंकऱ्या बघितलायस का? खुळ्या नुसत्या रद्दीवरती महिन्याला ₹300 कमी होतय. तो बाळ शिवा, तुझ्याच वारगीची पोरं नव्ह. मग कशी कमवून आई बापाला मदत करते ती त्यांच्याकडनं शिक्की जरा. मी बी करतो या काम. म्हणूनच म्हणत्या उठ, जा वरण्याला, काडी पिटी घेऊन ये. एका काडी पिटीसाठी 3 मैल जाऊ व्हय? मग हिथं कुठं हाय दुकान? आय ग, एक आयडिया सुचल्या. आपल्या डवऱ्यांच्या वस्तीत दुकान टाकलं तर ग. पर त्याला मोठं भांडवल लागल की र. 500 आहेतच की. बारक्या दुकानाला किती भांडवल लागतंय? पर ते पैसे लग्नाचं आहे ती नवं. छे, आता नफा जमूनच लगीन ठोकायचं. साऱ्या वस्तीला जेवण घालायचं मटणाचं. आणि एखादी चांगीवाणी आलीच फुकट बाहून तर बांधायचं बाशिंग गुडघ्याला. बऱ्याच दिवसात न माया लेकर मनापासून हसली.